एका संघर्षाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. डॉगी कसा बघा आम्हाला पाहून खूप भुकत होता. ते नवीन माणसाला खूप भुकतो, म्हणजे घरामध्ये जाऊ देत नाही कोणाला आतमध्ये. त्यानंतर मग असं झाडं वगैरे होते, झाडाखाली येऊन बसलो आम्ही. असे बोरं होते, छान होती बोर. आंबट पण नव्हती, गोड पण नव्हती, म्हणजे ती वेगळीच बोर होती. मग लहान मुलांना काही कशाला पण चव लागते नवीन म्हटलं की. बोराच्या झाडाखालीच आणून बसू तर लेकरांना. त्यानंतर विहीर होती साईडला थोडंसं. त्यानंतर बघा असे खोपे खूप आलते. हे चिमणीचे घर आहेत समजायचं, पक्ष्यांचे घर. कसे घरटे आहेत बघा ना. त्यानंतर मग आम्ही बाळा इकडे आलते म्हणून आम्ही त्यांच्या मागं आलतो, तर ते खूप त्रास देत होते वगारीला. त्यांच्यासोबत खेळत होते वगारीसोबत. आम्हाला टाकायचे किंवा आम्हाला हे करायचे म्हणत होते. ह्याला बांधलेलं आहे, डॉगीला बांधलेलं असल्यामुळं ते खूप त्याला मारत होते, कारण की ते खूप भुकत होता, ओरडत होता त्याच्यामुळे. त्यानंतर हे काही ओरडत वगैरे नव्हता, तर त्याला असं करत होते. मी म्हटलं नका करू बाळांना तसं, करू नये. तर ते म्हणत होते आम्हाला खाऊ घालायचं आहे त्याला. पण अशी दिदी आमची गौराताई अशी करत होती. तिला पण खूप भीती वाटते बरं का. मुलींना जरा जास्तच भीती वाटते, मुलं जरा जास्त स्ट्रॉंग असतात असं म्हणतात. त्यानंतर अशा चुलीवर भाकरी केल्या आमच्या आईनं. त्यानंतर मला अशा भाकरी काही मला काही जमत नाहीत बघ. चुलीवर भाकरी म्हटलं की मला काही तेवढ्या जमत नाहीत, कारण की मला भाजायला तेवढ्या व्यवस्थित येत नाहीत. आमच्या आईला खूप भाजाय छान येतात, त्यांच्या भाकरी खूप कडक कडक होतात, अशा खायला पण खूप छान लागतात. मला भाकरी थापायला वगैरे येते, पण असं वरी भाजायला, खाली भाजायला तेवढी काही येत नाही, जमत नाही. म्हणून मी जास्त काही भाकरीच्या नादी लागतच नसते गावाकडे आल्यास. आमच्या आईच भाकरी टाकतात चुलीवर, आणि चुलीवरल्या भाकरी सर्वांना आवडतात. मला पण आवडते चुलीवरली भाकर वगैरे बाजरीची, कारण की ती खूप टेस्टी, त्याची टेस्ट सांगताच येत नाही कोणतंच आहे ना, कारण की खूप कडक होतात. त्याची चव पण वेगळीच राहते. मी पाहिलं, बापरे, खूप छान. चहा पण केलता मी मुद्दाम गरम त्याच्यावर, तर खूप छान लागत होता. अशा बघा कडक कडक भाकरी किती छान दिसायली ती भाकर. मला तर खूप भाकरी आवडतात. पुन्हा ज्यांना कापसाचं झाड माहीत नाही त्यांच्यासाठी मी मुद्दाम व्हिडिओ केला, ते कापसाचं झाड होतं. त्यानंतर असे लाडू केले गुळाचे. गुळाचे लाडू खूप छान लागतात. आतून गुळ घालण्यापेक्षा वरून गुळाले लाडूच खूप टेस्टी वगैरे लागतात. गावाकडं म्हणलं की काय असं नवीन नवीन खायला भेटतं, कारण की चुलीवर काही पण करता येतं आणि खूप टेस्टी वगैरे लागतं. त्यानंतर बघा फुलाला किती, झाडाला किती फुलं आलते त्या झेंडूच्या. त्यानंतर असे बाळ खेळत होते शेतामध्ये. हे कापसाचं झाड आहे, पलीकडं तुरीचं आहे, जे आपण वरण करून खातो का, दाल. हे बघा कसे भांडणं खेळत होते. त्यांना म्हटलं असं भांडणं वगैरे खेळू नका, कारण की मी व्हिडिओ करत आहे तुमचा. तर ते पळून गेले दादू आमचे. त्यांना खूप नाद आहे शेतामध्ये, त्यांना नवीन काहीतरी, कारण की शहरमध्ये राहायचं म्हटलं का असं नवीन काही खायला भेटत नाही. ताजं ताजं ते माळवं होतं, त्यांना खूप आवडत होतं. टमाटं झाडाचं तोडून साईडला, दादूच्या साईडला बघा टमाटं आहे, टमाटं वगैरे त्यांनी लगेच तोडून खाल्लं झाडाचं. ह्या आहेत तुरीच्या शेंगा, हे उकडल्यास खूप टेस्टी लागतात. आम्ही हे शेंगासाठी इथं आलतो, शेंगा तोडण्यासाठी, कारण की हे काय शहरला भेटत नाही. मग इथं आल्यासच आपल्याला हे खायला भेटतं. लेकरांना असं खोऱ्यासोबत, म्हणजे दारे वगैरे धरतात ते खोरं, त्यांना पाहिजे होतं. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आमचं आजचं, म्हणजे शेतातलं सर्व काही. आणि त्याची पॅन्ट कशी झाली आहे, एक पायवरी एक पॅन्ट खाली झाली आहे. त्यांना दोन्ही पण पॅन्ट खाली वरी घेतलं होतं, पण एक खाली झाली, एक वरी तशीच राहिली. हे कापूस होता. कापूस तेवढा काही पहिल्यासारखं उत्पन्न देत नाही आहे. कापसात काहीच निघत नाही आहे. पहिले झाडं केवढाले व्हायचे, आता झाडं इतकुलेच आहेत, कारण की शेतामध्येच काहीच असं होत नाही आहे. शेतातच घालावं लागतं, पोटापुरतंच निघतं शेतात करायचं म्हटलं की. जॉब वगैरे असलं तर कुठंतरी काहीतरी होतं, नसता शेतकऱ्याला शेतातच सगळं घालून पोटापुरतं सध्या निघत नाही व्यवस्थित, खर्चच करावा लागतो. तर शेवगाची झाडं किती सुंदर होते, शेवगा लावलेला होता शेतामध्ये. कारण की शेवगाचे हे पानं आहेत का शरीरासाठी खूप चांगले आहेत म्हणतात. शेंगा काही नव्हता त्याला, फुलं वगैरे आलते आताशी, फाटे वगैरे दिसायले. ते पाला वगैरे असतो का त्याची आता का नाही पावडर करून विकल्या जात आहे. खूप शरीरासाठी चांगला आहे. हे गाजर पाला आहे, हे डोक्यासाठी, त्याला असा तुरा वगैरे येतो फुलाचा बारीक बारीक. आता तो शहरला डोक्यासाठी वापरला जातो, तुळस